आत्मनिर्भरतेची अनुभूती देणारे स्वयं पुनर्विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचा मानस आहे। त्या अनुषंगाने मुंबई ठाणे परिसरातील झोपू योजनेतील इमारतींसह सरकारी जागेवरील इमारतींनाही स्वयं पुनर्विकास करण्याची शिफारस सरकारकडे करणार असल्याचे सुतोवाच भाजपचे गटनेते व स्वयं पुनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने सहकारातून समृद्धीकडे अंतर्गत हमखास या पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयं पुनर्विकास संबंधी इत्थंभूत माहिती देणारी कार्यशाळा शनिवारी ठाण्याच्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार दरेकर बोलत होते। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, वास्तुविशारद सचिन साळवी, मकरंद तोरसकर, अभियंता रविशंकर शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील आदीसह मोठ्या संख्येने नागरिक व गृहसंकुलातील पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी दरेकर म्हणाले की ज्यावेळी एखादी चळवळ आंदोलन म्हणून उभी राहते त्यावेळी त्यांचे महत्त्व सरकार दरबारी येते व सरकार त्यावर उपाययोजना करते। स्वयं पुनर्विकासात जे यश मिळते त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे। त्यामुळेच आज मुंबईत स्वयं पुनर्विकासातून 15 इमारती उभ्या राहिल्या असून रहिवासी मोठ्या घरात राहायला गेलेत। ही स्वयं पुनर्विकासाची ताकद आज गती घेताना दिसत असून स्वयं पुनर्विकास हा गृहनिर्माण क्षेत्रातील आत्मनिर्भरता असल्याचे नमूद केले। स्वयं पुनर्विकासात तुम्ही तुमचे मालक आहात। जो काही फायदा होतो तो सभासदांचा असतो। यामध्ये गुणवत्ता आहे, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही 100% यशस्वी होता। मुंबई स्वयं पुनर्विकासात यशस्वी झालाय। आता ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रभर स्वयं पुनर्विकासाचे हे धोरण राबवणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले। आमच्या समितीने मुंबई, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बैठका घेतल्या असून स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांचे मानव अभिहस्तांतरण 1 महिन्यात करण्याच्या सूचना अभ्यास गटाच्या अहवालात केल्या आहेत। हा अहवाल आज शासनाला सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकाने प्रवासी महिलेसोबत अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। महिलेने या प्रकरणाचे चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित केल्यानंतर काल रात्री ठाणे वाहतूक पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाविरोधात ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दिवसाला लाखो प्रवासी वाहतूक करतात। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून सार्वजनिक वाहतूक पुरेशी नसल्याने अनेक जण रिक्षाने प्रवास करतात। याचाच गैरफायदा काही मुजोर रिक्षाचालक घेतात। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात यापूर्वी प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वादाचे अनेक प्रकार उघड झाले होते। काही दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी परिसरात रिक्षा चालकांच्या मुजोरी विरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते। त्यानंतर शहरातील रिक्षांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला होता। ठाणे वाहतूक पोलिसांनी 4थ्या सीट घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली। परंतु रिक्षा चालकांनी बेकायदेशीररित्या 3 प्रवासी नेण्यास सुरुवात केल्यानंतर प्रवासी भाड्यामध्ये किमान 5 ते 10 रुपयांनी वाढ केली। रिक्षा चालकांवर आवर नसल्याची चर्चा आता ठाणे शहरात होऊ लागली आहे। दरम्यान आता एका रिक्षा चालकाच्या मुजोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। चित्रीकरण करताना दिसत असलेल्या माहितीनुसार ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून प्रवासी महिला एका ठिकाणी जात होती, परंतु रिक्षा चालकाने जवळचे भाडे असल्याचे कारण सांगून पुढे जाण्यास नकार दिल्याचे चित्रफितीतून कळत आहे। या प्रकारानंतर महिलेने तिच्या मोबाईलमध्ये रिक्षा चालकाच्या वागणुकीचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली व जवळच्या भाड्यावरून ती महिला प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे। त्यानंतर रिक्षा चालकाने महिलासोबत अरेरावी करण्यास सुरुवात केली, तसेच तिला हाताने मारण्याचा प्रयत्न केल्याचेही चित्रीकरणात दिसत आहे। या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर संबंधित रिक्षा चालकाविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली। 1947 मध्ये तत्कालीन सरकारने मद्य विक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता। त्याविरोधात मृणालताई गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवले होते। त्यावेळी सरकारने हा निर्णय मागे घेतला होता। आता तब्बल 50 वर्षांनंतर राज्यात 328 वाईन शॉपला परवाने दिले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी या सरकारने लाडक्या बहिणीच्या पतीला, पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा चंगा बांधलाय।
पाशवी बहुमतामुळे सत्तेची झिंग चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधू संतांच्या महाराष्ट्राला मध्यधुंद करणार आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या मद्य विक्री धोरणाला कडकडून विरोध केला आहे. महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने मद्य विक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहनही त्यांनी केले. 50 वर्षापूर्वी मद्य विक्रीचे परवाने बंद करण्यात आले होते, पण आता पुन्हा ते खुले करून तथाकथित लोकहिताचे निर्णय घेणाऱ्या सरकारच्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी महाराष्ट्रातील जनतेने शुद्धीत राहूच नये याची तजवीज हे सरकार करत आहे. 50 वर्षापूर्वीचे परवाने 15 कोटी रुपयांना विकले जात आहेत. आता हे नवीन परवाने 1-1 कोटी रुपयांना विकले जाणार आहेत आणि या परवाने ज्या 47 कंपन्यांना दिले जाणार आहेत त्याचे संचालक कोण आहेत हे जरा तपासून बघाल असेही म्हणत डॉक्टर आव्हाड यांनी 47 कंपन्यांची यादीच वाचून दाखविले. कंपन्यांच्या संचालकांनी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत ठाण मांडलेली आहेत. त्यांच्या फायद्यासाठी सत्तेची झिंग चढलेले सरकार पाशवी बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राला गटारगंगेत टाकत आहे. त्यामुळे या सरकारची निशाणे मॅकडोनाल्ड, जॉनी वॉकर अशीच असणार आहे. 1947मध्ये जसे मद्य धोरण मृणाल ताई गोरे यांनी उधळून लावले होते तसेच आताही होणार आहे. राज्यात लोकशोभ उसळणार आहे. महाराष्ट्र ही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची भूमी आहे. म्हणूनच जर असे दारू परवाने देत असतील तर ते आम्हाला मान्य नाहीत. 240 सदस्यांच्या पाशवी बहुमताने जर सरकारच्या डोळ्यावर झिंग चढले असेल तर या झिंगमुळे बंद झालेले डोळे जनताच उघडेल असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या कोपरी परिसरातील जुना कपडा विक्री मार्केट जवळ असलेल्या सोनू मार्केट पार्ट्स अँड गॅरेज या गाळ्याला आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोपरी अग्निशमन दल, कोपरी पोलीस कर्मचारी तसेच महावितरणाचे कर्मचारी, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाचे जवान, एक पिकअप वाहनासह तसेच 2 फायर वाहन, एक वॉटर टँकरसह घटनास्थळी दाखल झाले. या गाळ्याला लागलेल्या आगीमुळे 6 भंगार दुचाकी वाहने, 2 लाकडी कपाटे, 3 लोखंडी रॅक, जवळजवळ 15 लिटर ऑइलचे डबे, लाकडी भंगार, प्लास्टिक व गाळ्यातील इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीमुळे मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. मात्र जुना कपडा विक्री मार्ग हा पूर्व ठाणे स्टेशन मार्गावर जाणारा असल्याने व या मार्गावरच या गाळ्याला आग लागली असल्या कारणाने या आगीमुळे काही वेळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र काही वेळातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने सदर नागरिकांची व वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता झाली. सरकारतर्फे वर्षभरात आतिथ्य सेवा उद्योग क्षेत्रात केलेली करवाढ अन्यायकारक असल्याचे सांगत महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आहार या राज्यस्तरीय संघटनेकडून आज 14 जुलै रोजी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. वर्षभरात सरकारने विविध करामध्ये मोठी वाढ केली असल्याने आतिथ्य सेवा उद्योग मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जात असल्याचे मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले. तर या राज्यव्यापी बंदमध्ये तब्बल राज्यातील 20,000 हॉटेल व्यावसायिक सहभागी झालेत. करोनानंतर सर्व क्षेत्राला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. यातून उभारी घेण्यासाठी सर्व उद्योगांना मोठा कालावधी लागला. यामध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय देखील होता. मात्र हा व्यवसाय आता रुळावर येत असतानाच गेल्या वर्षभराच्या कालावधीत करवाढ झाल्याने या व्यवसायधारकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत आतिथ्य सेवा उद्योगाला सलग आर्थिक हादरे सहन करावे लागत आहेत.
मद्यावरील मूल्यवर्धित कर 5% वरून 10% इतका वाढवण्यात आला आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष 2025-26साठी परवाना शुल्कात 15% इतकी वाढ करण्यात आली. आता राज्य सरकारने मद्यावरील उत्पादन शुल्कात थेट 60% इतकी प्रचंड वाढ केली. हे तिन्ही निर्णय एकत्रितपणे पाहता कोरोनानंतर सावरत असलेला हा व्यवसाय परत कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे मत संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले. या निर्णयाला अन्यायकारक करवाढीची तुमनामी असे संबोधन आहाराने इशारा दिलाय की अशा पद्धतीने धोरण हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाचे अस्तित्व धोक्यात आणत आहेत. या सर्व वाढीचा भार ग्राहकांवर टाकला जात असल्यामुळे सेवा महाग झाल्या आहेत. परिणामी ग्राहक मागणी कमी होत असून ही स्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. या अन्यायकारक करवाढीमुळे सुमारे 1.5 लाख कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग अक्षरशः बंद होण्याची वेळ आली आहे, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.